हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असणार. फर्स्ट ऑफ ऑल तर सॉरी सगळ्यांना, कारण मी खूप दिवसानंतर व्लॉग टाकत आहे. ॲक्चुअली हा व्लॉग पण शूट करून मी 15-20 दिवस झालेले आहेत आणि बिझी स्केड्यूलमुळे ते एडिटिंग करायला वेळ भेटत नव्हता. तरी पण वेळेत वेळ काढून मी एडिटिंग कसं तरी पूर्ण केलेलं आहे आणि फायनली हा व्लॉग अपलोड करत आहे. तरी पण तुम्ही समजून घ्या. थँक यू. आम्ही चाललो होतो कॅल्गरी झूमध्ये. आमच्या तिघांची ही पहिलीच वेळ होती तिथे जाण्याची आणि स्पेशली आम्ही सियासाठी थोडं एक्सायटेड होतो, कारण तिला प्राणी आवडतात आणि तिच्यासाठीच आम्ही स्पेशली तिकडे चाललो होतो. आणि हे आहे कॅल्गरी झूचं मेन एंट्रन्स आणि हे आतमध्ये फार मोठं आहे. ॲक्चुअली ते फिरायचं असेल, पूर्ण सेक्शन्स वगैरे कव्हर करायचे असेल आतमध्ये, खूप चालावं लागतं आणि पूर्ण एक दिवस तिथे जातो, जर तुम्हाला सर्व पाहायचं असेल डिटेलमध्ये तर. तर आता आपण ते पाहूयाच हळूहळू. आम्ही इथे सकाळी 10, 10:15 वाजता पोहोचलो होतो. तरी तुम्ही बघू शकता की ऑलरेडी खूप सारे लोक आले होते आणि पार्किंग पण थोडं बिझी होतं. हे जे पक्षी तुम्हाला दिसत आहेत पोहताना, हे आहेत पेंग्विन. तर हा पक्षी उडू शकत नाही, पण उत्कृष्टरित्या हा पोहू शकतो. खूप सारे पेंग्विन्स आहेत तिथे मागे आहेत. हे मी झूम करून काढले दिसण्यासाठी, पण असं जर बघितलं असतं तर काहीच दिसलं नसतं. ते खूप सारे आहेत तिथे, पण सर्वजण मागेच होते. 2-3 होते, ते पोहत होते. तर तरी मी ट्राय केलेला आहे झूम करून व्हिडिओ शूट करण्याचा. ते मागचे काही एवढे क्लिअर दिसत नव्हते, त्याच्यामुळे शूट करता आलं नाही. आम्ही खूप वेळ तिथे थांबलो, ते येतील येतील म्हणून, पण काही येतच नव्हते पुढे. त्यामुळे आम्ही पुढे जायला निघालो होतो. कॅल्गरी झूमध्ये फिरण्यासाठीचे 5 वेगवेगळे असे भाग आहेत. वाईल्ड कॅनडा, प्रीहिस्टॉरिक पार्क, डेस्टिनेशन आफ्रिका, हार्वी गार्डन आणि एक्सप्लोरेशन एशिया. तर सर्वप्रथम आम्ही वाईल्ड कॅनडा इथे जायला निघालो होतो आणि हे जे समोर तुम्ही आता बघत आहात ती आहे रॉकी माउंटेन गोट. हिला मराठीत डोंगरी बकरी असंही म्हटलं जातं आणि हिची विशेषता म्हणजे ही निसरड्या कड्यांवर सहजपणे चढू शकते. घरून निघताना आम्ही सियाचं स्ट्रोलरच घेतलं नव्हतं, कारण आम्हाला आयडिया नव्हती की ते एवढं चालावं लागणार होतं. तरी ती चालत होती, तिला आम्ही थोडं थोडं चालवत होतो, उचलून पण घेत होतो मधून-मधून आणि ती छान कोऑपरेट पण करत होती सर्व बघताना. हे जे समोर तुम्ही बघत आहात हे आहे मस्क ऑक्स. याला कस्तुरी बैल असंही म्हटलं जातं. हा साधारणपणे अतिशय थंड प्रदेशात आढळतो आणि -40च्या टेम्परेचरमध्ये पण हा सहजपणे जगू शकतो. हे जे समोर तुम्ही पाण्यात पोहताना बघत आहात तर ते आहेत नॉर्थ अमेरिकन रिव्हर ओटर. तर हा चपळ आणि खेळकर असा सस्तन प्राणी आहे पाण्यातला. तर खूप चपळ असतात ते, खेळकर असतात पाण्यामध्ये आणि ते त्यांच्या शेपटीचा वापर करतात पोहताना दिशा बदलण्यासाठी आणि डोळे आणि कान बंद करून पण ते इझिली ते पोहू शकतात. सियाला पण ते पाहताना खूप मजा येत होती, कारण ते खूप पटापट इकडून तिकडे चपळ असल्यामुळे पोहत होते. तर ते ती एन्जॉय करत होती. आता जे तुम्ही समोर पाहत आहात त्याला पोलर बेअर असं म्हटलं जातं. तर हा बर्फाच्या साम्राज्यातील राजा असंही याला इथे म्हणतात, कारण हा थंड प्रदेशात पण उबदार राहणारा प्राणी आहे आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो अनेक किलोमीटर समुद्रात पोहू शकतो. त्याचे पंजे असे मोठे मोठे असतात, त्याच्यामुळे त्याला ते पोहायला इझी पडतं. हे जे आता तुम्ही समोर बघत आहात हे आहे मूस. तर हा हरिण प्रजातीतला सर्वात मोठा प्राणी आहे. हा थंड हवामानात अनुकूल राहणारा प्राणी आहे. याचे लांब पायांमुळे त्याला बर्फामध्ये चालण्यासाठी इझी पडतं. इथेच साईडला छोटंसं लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क होतं. तर तिथे खूप सारी मुलं खेळत होती. तर आम्ही सियाला पण थोडा वेळ खेळवलं तिथं.
थोडा वेळ बसलो कारण येऊन 2-3 तास झाले होते आणि नंतर मग थोड्या वेळानंतर आम्ही परत दुसरे प्राणी बघण्यासाठी निघालो. हे जे आता तुम्ही समोर बघत आहात हा आहे ग्रे वोल्फ म्हणजेच लांडगा. हे टोळीमध्ये राहतात. जर ते जंगलात राहत असतील तर इथे पण 4-5 लांडगे होते. पण ते जर जंगलात असतील तर ते टोळीमध्येच राहतात. टोळीमध्येच त्यांना राहायला आवडतं. टोळीमध्येच ते शिकार पण करतात. हा जो पक्षी तुम्ही बघत आहात याला वूपिंग क्रेन असं म्हटलं जातं. हा उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच पक्ष्यांपैकी एक पक्षी आहे आणि हा हजारो किलोमीटरचा प्रवास करतो. लाईक कॅनडापासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास हा करू शकतो. हा जो आता तुम्ही समोर प्राणी बघत आहात याला ग्रिझली बेअर असं म्हटलं जातं. थोड्या वेळापूर्वी जो मी तुम्हाला दाखवला तो पोलर बेअर होता जो की पांढऱ्या रंगाचा होता. हा ग्रिझली बेअर आहे. हा तपकिरी रंगाचा असतो आणि अजून एक असतो ब्लॅक बेअर, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ग्रिझली बेअरचं वैशिष्ट्य म्हणजे तो ताशी 50 ते 55 किलोमीटर एवढ्या वेगात तो धावू शकतो आणि हा पण झोपलेलाच आहे. आणि जो दुसरा आता मी तुम्हाला दाखवत आहे हा ब्लॅक बेअर, हा पण आम्ही गेलो होतो तेव्हा झोपलेलाच होता अनफॉर्च्युनेटली. आणि हा पक्षी आहे तो जो की पॉर्क्युपाईन म्हणतात याला. याचं मी काही इन्फॉर्मेशन एवढं वाचलं नाही तिथे, त्याच्यामुळे मी काही जास्त सांगू शकत नाही. आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल, हे आहे जिराफ आणि तेच साईडला झेब्रा पण होता. आणि हा आहे आफ्रिकन लायन. हा जो पक्षी तुम्ही आता पाहत आहात हा लांब चोचीचा पेलिकन नावाचा पक्षी आहे. हे जे आता तुम्ही समोर पाण्यात बघत आहात त्याला ब्लॅक कॅमन असं म्हटलं जातं. हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. मगरीसारखा दिसतो आणि त्याचा रंग गडद काळसर असल्यामुळे त्याला ब्लॅक कॅमन असं म्हणतात. आणि हे जे समोर आहे ते मगर आहे, क्रोकोडाईल. आणि हे आहेत गोरिला.
हा जो समोर तुम्ही पक्षी बघताय याचं नाव फ्लेमिंगो आहे. हा लांब पायाचा, लांब मानेचा, आकर्षक गुलाबी पिसांसाठी ओळखला जाणारा सुंदर जलपक्षी आहे. तो सहसा हजारोंच्या थव्यांमध्ये राहतो आणि फ्लेमिंगोची पिले जन्मताना राखाडी आणि पांढऱ्या रंगाची असतात, पण त्यांच्या आहारामुळे त्यांचा रंग हळूहळू गुलाबी होत जातो नंतर. हा समोर असणारा प्राणी तुम्ही ओळखलाच असणार आहे. हा आहे उंट, बॅक्टेरियन कॅमल, 2 कुबडांचा उंट. हा जो आता तुम्ही समोर बघत आहात, हा जगातील सर्वात मोठा सरडा आहे, ज्याला कोमोडो ड्रॅगन असं म्हटलं जातं आणि हा इंडोनेशियातील काही बेटांवरच नैसर्गिकरित्या आढळतो. हा जो वानरवर्गीय प्राणी तुम्ही बघत आहात, याला ब्लॅक अँड व्हाईट रफ्ड लॅमर असं म्हटलं जातं. याच्या काळ्या आणि पांढऱ्या फरमुळेच तो सहजपणे ओळखला जातो. आणि आता जो समोर प्राणी बघताय हत्तीसारखा, तर तो आहे मलायन टापीर, पण तो हत्ती नाही आहे. स्टार्टिंगला मी पण कन्फ्यूज झालते. पण तो मलायन टापीर आहे. त्याच्या अंगावरती काळा आणि पांढरा रंग आहे. फिरता-फिरता आम्हाला हे डायनासोर पार्क दिसलं. त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो. थोडेसे फोटोशूट केले. सिंहाचे फोटो काढले डायनासोरवरती बसून आणि 5-10 मिनिटं आम्ही पण बसलो आणि निघालो लगेचच. आणि हा आहे एशियन टायगर. हा शेवटचा प्राणी जो की बघायचा राहिला होता. हा बघून झालं की आम्ही निघणारच होतो. झूमधून बाहेर पडताना मला गणपती बाप्पाचा स्टॅच्यू दिसला. त्याच्यामुळे थोडंसं शूट घेतलं मी त्याचं पण. तर असा होता हा कॅल्गरी झूचा व्हिडिओ. तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.